थँक्यू. तर सामन्याला इथे सुरुवात होईल. तर आशिष जाधव कलंबोली, आशिष या आपला सन्मानित केलं जाणार आहे. जाऊया आपण मैदानावरती. सामन्याला इथे सुरुवात होते. दोन संघामध्ये आजच्या रात्रीतील ही शेवटची लढत. केवाले आणि त्यांच्या विरुद्ध खेळते नारेन. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी विकी माने पहिला चेंडू घेऊन. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू आणि ते भिरकावून दिलाय चेंडूला. फास्ट आउटफील्ड आहे, चेंडू थांबणार नाही आणि चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू सो मच. जिथून सोडलं होतं एकूण धावा आहेत त्या 5 धावा आपण पाहतोय. 4 षटकांची ही लढत आहे. डीजे नितीन आम्हाला जॉईंट आहेत. एकूण धावा आहेत त्या 5. गोलंदाजी करते नारायण संघ. विकी माने पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला गणेशनं. त्यानंतर मात्र इथे आपण पाहतोय एक धावाली बाईच्या स्वरूपामध्ये गोलंदाज तयार. संजय मालीसाठी हा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मिळेल एक धाव. या एका धावेने संघ पुढे सरकला. एकूण धावा आहेत त्या धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 6 रन्स, 6 धावा आहेत. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते 6 धावे. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय आणि एकूण धावे त्या 6 धावा. प्रथम फलंदाजी करतोय केवाळे संघ. मागच्या सामन्यामध्ये 1 मॅन शो आपण पाहिला. फलंदाजीमध्ये 50 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला होता गणेश पारवे मैदानावरती. हा चेंडू सुद्धा कटकेर चेंडूला फ्लिक स्ट्रोक. मागे क्षेत्ररक्षक येणार. थोडीशी चुकी, थोडासा फंबल आणि गणेश पारवे यासाठी ओळखला जातो. धावा चोरण्यामध्ये पटाईत असणारी ही जोडी केवाली संघाची. 2 धावा मिळतील ना. 2 धावेनं संघ पोहोचला 8 धाव्यांवरती. 2:44 झालेत. विकी माने पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकर एंडला फलंदाज गणेश पारवे. शेवटचा चेंडू षटकातील. आपट बार होता आणि गणेशला मिळालेली संधी. इथे मात्र झेल सुटतोय. साधा सोपा झेल होता. यष्टिरक्षक मात्र इथे चुकी करते आणि गणेश पारवेला मिळते जीवनदान. पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या टोटल 9 धावा धावसंख्या फलकावर. एकूण धावा त्या 9 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली. सामना सूर्य मैदानावरती. केवाळे संघ करतोय प्रथम फलंदाजी. नारायण संघ त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना मागच्या सामन्यामध्ये आपण कलंबोली संघाला पाहिलं. सुपर 12 मध्ये प्रवेश करणारा संघ ठरला. दुसरं षटक घेऊन मयूर म्हात्रे स्ट्रायकरला खेळतोय. गणेश पारवे. एक जीवनदान गणेशला मागच्या षटकामध्ये निश्चितच मिळाले. त्या जीवनदानाचा फायदा उचलेल का ही सुद्धा चर्चा केली जाते.
किरण मयूर इथे सज्ज होईल. मयूर म्हात्रे गणेश पारवेसाठी. गणेशनं मागच्या षटकामध्ये 5 चेंडू तो खेळला आणि 7 धाब्यांचं योगदान दिले. एक चौकार त्याने दाखवला होता. मात्र हा चेंडू थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरते गोलंदाज मयूर म्हात्रेचा आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. एकूण धाबा आहे त्या 9 धाबा. मोठ्या फटक्यांकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. 40, 45, 50 पर्यंत मजल मारायचे केवाले संघाला. मात्र तसं होऊ देईल का? चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, नियंत्रण ठेवले आणि ते पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फक्त एकच धाबे. धाव आहे त्या 10 धाबा बिनगडी बाद. संजय माली मागच्या सामन्यामध्ये धावबादचे शिकार ठरले होते. मात्र या सामन्यामध्ये मोठ्या फटक्यांची अपेक्षा करेल. त्यांच्याकडून आशा अपेक्षा, एक्सपिरियन्स, अनुभवी खेळाडू आहे. संघासाठी नेहमीच तारणहार ठरलेला खेळाडू. मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये कशी फलंदाजी करेल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. मात्र विसरून चालणार नाही नारायण संघाला. जबरदस्त सामना त्यांनी सुद्धा मागचा जिंकलाय आणि इथपर्यंतचा प्रवास आहे. गोलंदाजीसाठी मयूर म्हात्रे षटकातील पुढचा चेंडू, तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. 4 षटकांची ही लढत आजच्या रात्रीतील शेवटची लढत आहे. हा चेंडू आपण पाहिला ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झाले आणि आम्हाला इशारा केला की हा चेंडू वाईड आहे, खराब आहे. एकूण धाबा आहे त्या 11 धाबा. 2 चेंडूंचा खेळ संपले. दुसरं षटक मार्गस्थ असताना किती धावा बनतील, किती धाव्यांपर्यंत मजल मारेल, कशी असेल फलंदाजी, कशी असेल गोलंदाजी. हा फटका सुरेख एक्स्ट्रा कव्हरला ताकदीचा फटका होता. मात्र क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तत्पूर्वी एका धाव्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एक धावेसाठी प्रयत्न सुरू झालेत. मोठे फटके रोखलेत आतापर्यंत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. मात्र तदनंतरचा प्रवास आपण पाहिला गोलंदाजीमध्ये नारायण संघाचा कमालीचा राहिलाय. चांगली गोलंदाजी. गणेश पारवेला थांबवले. संजय मालीला मोठे फटके खेळू देत नाहीत. मात्र इथे संकट थोडीशी वाढलेत. एकूण धाबा आहेत त्या 12 धाबा. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. गणेश पारवेसाठी हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता. त्याला चोख प्रत्युत्तर आणि चेंडू सीमा पार चौकार. या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या फलक पुढे सरकले. एकूण धावा आहेत त्या 16 धावा. 4 चेंडू संपलेत. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. मी विनंती करेन नारायण संघाचे संघनायक, आपण जास्त वेळ घेऊ नका. ही वेळ नाही टीम मीटिंगची. 2:49 झालेत. काल स्पर्धा 2:50 संपली होती. मात्र आज स्पर्धेमध्ये थोडेसे उशिरानं स्पर्धा सुरू झाली आणि शेवटच्या सामन्याकडे आपण वाटचाल करतोय. गोलंदाज तयार मयूर म्हात्रे. गणेशसाठी हा चेंडू. इथे पायांचा वापर केला. डान्सिंग ऑन द विकेट आणि चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. या 6 धाब्यानं संघ वेगानं पुढे वाटचाल करते. या फटक्यांची गरज होती. मागच्या चेंडूवरती चौकार, यानंतर आलेला षटकार. एकूण धाब्या आहेत त्या 22. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. मयूर म्हात्रे करते गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या. या षटकाचा आपण विचार केला. 1 चौकार, 1 षटकार, 2 सिंगल, 1 वाईड. आतापर्यंत 13 धाबा बनल्यात. एकूण धाबा आहेत त्या 22 धाबा. जर चेंडू सापडत नसेल तर नवीन चेंडू तुम्हाला वापरावा लागेल. स्पर्धेचा नियम आहे. एकूण धावा धावसंख्या फलकावरती त्या 22. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. मयूर म्हात्रे करते गोलंदाजी. गोलंदाज तयार असेल. राऊंड द विकेटनं गणेश पारवेसाठी हा चेंडू येईल. चला सामना सुरू करायचा आहे. शेवटचा बॉल आहे. सुरेख फटका. क्षेत्ररक्षक येणार द्या. झेल घेण्याचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू सीमा रेषे पार. मिळणार चौकार. 2 षटकांची ते समाप्ती झाल्या आणि 2 षटकामध्ये धावा बनल्यात.
टोटल धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते 26 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. दोन षटकांची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 17. एकूण धावा त्या धावसंख्या फलकावरती 26-26. चला सामना सुरू करायचा आहे. नारायण संघ ही वेळ नाही टीम मिटिंगची. प्रत्येक षटकामध्ये तुम्ही टीम मिटिंग घेऊ शकत नाही. स्पर्धेसाठी काही नियम असतात, रूल्स असतात, त्याचं पालन तुम्हाला करावं लागेल. पहिली फेरीमध्ये खूप उशीर गेला, आम्ही काही तुम्हाला म्हटलो नाही. मात्र त्यानंतर आयोजकांचा सुद्धा कॉल आहे. आपल्याला प्रेमाची विनंती. समीर येईल गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला संजय माली. आतापर्यंत भागीदारी राहिल्या 26 धाब्यांची. ॲज ओपनर ब्लास्टर 2 फलंदाज मैदानावरती केवाले संघाकडून. संजय माली चांगला फटका. अँकरिंग रोल त्यांनी नक्कीच निभावले मैदानावरती. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा गणेशला जास्त संधी दिल्या, आता सुद्धा तेच घडते. 2 धावा या चेंडूवरती नक्कीच आल्या आणि या 2 धाब्यानं 28 वरती संघ पोहोचलाय. 45-50 धावा कशाही पद्धतीने हव्यात. गोलंदाजीमध्ये ती ताकद आहे. मात्र नारायण संघासमेत खेळत असताना, त्यांच्या समोर खेळत असताना कशी असेल रणनीती ही सुद्धा चर्चा आहे. नारायण संघाला सुद्धा माहिती आहे 40-45 पर्यंत रोखायचंय केवाले संघाला. गोलंदाज तयार समीर. मिस टायमिंग स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडासा थांबला, वाट पाहिली चेंडूची आणि तत्पूर्वी मिळतील 2 धावेनं. एकूण धावे 30. 4 चेंडूंचा खेळ बाकी. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली फलंदाजी, चांगलं क्रिकेट राहिले. नारायण संघाचा जरी आपण विचार केला, पहिल्या षटकामध्ये फक्त 9 आले होत्या, महागडा ठरला मयूर. मात्र समीरनं आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 4 खर्च केलेत. पुढचा चेंडू आपटबार होता. पुल करण्याचा प्रयत्न अयशस्वी, असफल ठरते. संजय माली मैदानावरती संघर्ष करते. 5 चेंडू तो खेळलाय आणि 6 धाब्यांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. एकूण धावा आहेत त्या 30 धावा. केवाले संघ प्रथम फलंदाजी करत असताना. पुढचा बॉल. समीर तयार. संजय मालीसाठी सरळ बॅटनं लॉंग ऑन लाईल. क्षेत्ररक्षक वेगानं. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एका धावेनं संघ पुढे सरकला. एकूण धावा आहेत त्या 31 धावा. अशा पद्धतीच्या सामन्यामध्ये जो अति महत्वाचा आहे, जिथे तुम्ही मेहनत केली मागच्या सामन्यामध्ये, इथे एक सामना तुम्हाला सुपर 12चं तिकीट देऊन जाईल आणि त्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. आणि अटातटीचा हा सामना आपण मैदानावरती पाहते. एकूण धावा आहेत त्या 31 धावा. अजूनही या षटकाचा विचार केला 2 चेंडूंचा खेळ बाकी. चांगलं षटक राहिले. 4 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात समीर हजारीनं मैदानावरती. गणेश पारवे अजूनही शांत मैदानावरती. एकाकी किल्ला आतापर्यंत त्यांनी लढवलाय. रिव्हर्स खेळण्याचा आधी प्रयत्न होता, त्यानंतर अप्पर कटचा प्रयत्न फसला आणि पहिला धक्का गणेश पारवे. एकूण धावा आहेत त्या 31. नवीन फलंदाज जाईल उमेश माळी, संघाचा संघनायक. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही बाकी. पूर्वार्ध आपण पाहतोय 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि एकूण धावा आहेत त्या 31 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ असणारे बाकी. चांगली खेळी राहिली. 11 चेंडू मध्ये 22. 200च्या स्ट्राईक रेटनं इथे त्या धावा बनवल्या. मात्र केवाले संघाला सुद्धा माहिती आहे 31 धावा बनल्यात. 50 पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये पोहोचायचंय. टाळ्या वाजून स्वागत केले जाते. चांगली खेळी राहिली. मागच्या सामन्यामध्ये 50, या सामन्यामध्ये 22. सामना अति महत्वाचा आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे आणि दोन्ही संघ विजयासाठी आसूसलेले. नारायण विरुद्ध केवाळे अशी ही लढत आपण मैदानावरती पाहतोय. शेवटचा बॉल षटकातील. उमेशसाठी हा चेंडू होता आणि चेंडू जाईल सीमारेषे पलीकडं. उलट्या बॅटनं इथे बॅटला चेंडू अडकला.
ब्रश झाला चेंडू आणि चेंडू सीमारेषे पार गेला 4 धाब्यांसाठी. 3 षटकांची समाप्ती झाल्या आणि 3 षटकामध्ये धाबा बनल्यात. टोटल धाबा आहेत 35. चला एकत्र येण्याची अजिबात परवानगी नाही. मी विनंती करेन नारायण संघाच्या संघनायकाला आपण एकत्र येऊ नका. लगेच आपण सामना सुरू करायचे. 3 षटक संपलेत. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 17 आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 9 आलेत. एकूण धावा आहेत 35. एकूण धावा आहेत त्या धावसंख्या फलकावरती 35. जाऊया आपण मैदानावरती. संजय मालीसाठी हा चेंडू सीमा पार, षटकार. वाढल्या आणि त्या जबाबदारीचं ओझं पेलताना पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवलाय. हा चेंडू इथे आपण पाहिला. पंचांचा इशारा येईल, व्हाईट बॉल. एकूण धावा आहेत धावसंख्या फलकावरती 42. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. पूर्वार्ध आपण पाहते फलंदाजी करत असताना केवाले संघ सुरुवात शांत होती, मात्र त्यानंतर मयूर मात्रेच्या षटकामध्ये आलेल्या 17 आणि समीर हजारीनं खर्च केल्या 9 धावा. एकूण धावा आहेत त्या 42. गोलंदाजीसाठी विकी हजारीला आपण पाहते. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. विकीचा हा चेंडू सरळ बॅटना, चेंडू थांबणार नाही. आणखीन एक तडाखा, चौकार. क्या बात आहे. आणि या 6 धावेच्या मदतीनं 50 रन्स कंप्लीट. जय हनुमान मोरया केवळ जाऊन पोहोचतोय 52. 52 धाबा धावसंख्या फलकावरती. आता मात्र इथे संजय माली बरसतोय. षटकार, चौकार, षटकार यानं आपली खेळी सजवतोय. 52. 52 बनलेत. दडपण वाढत चालले विकी हजारीवरती. आणखीन एक तडाखा, अप्पर कट, पॉइंटच्या डोक्यावरून षटकार. संजय मालीच्या बॅट मधून मात्र स्वतःला तिथे थांबून धरलं आणि गणेश पारवे बाद झाल्यानंतर त्याला माहिती आहे त्याचा रोल, त्याची भूमिका आणि इथे निश्चितच एका मागोमाग एक मोठे फटके दाखवते. 3 षटकार, 1 चौकार. या षटकामध्ये एकूण धावा आहेत त्या 58. 58 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते.
जबरदस्त फटकेबाजी, हाणामारीचं षटक होतं, डेथ ओव्हर आणि ते शेवटच्या क्षणामध्ये विकी हजारेवरती हल्ले सुरू झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. एकूण धावा आहेत त्या 58. 58 धावा धावसंख्या फलकावर आपण पाहते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आणखीन एक सुरेख फटका आहे तिथे, क्षेत्ररक्षक चकते, आउटफील्डनं थोडासा चकमा दिला, चेंडू सीमा पार. आणखीन एक चौकार. (62) 62 बनलेत. गोलंदाज तयार. संजय मालीसाठी एकटा उभा आहे इथे आपण पाहतोय मैदानावरती. आणि आजच्या दिवसातील, आजच्या रात्रीतील ही सर्वोच्च धावसंख्या आपण मैदानावरती पाहतोय. जय हनुमान मोरया केवाळे संघाची 63 धावा बनल्यात त्या 63. आजच्या रात्रीमध्ये 64 धावा आम्ही पाहिल्या होत्या, मात्र इथे तो रेकॉर्ड मोडीत काढेल का? व्हाईट बॉल. शेवटच्या चेंडूचा खेळ असणारे बाकी धावा आहेत त्या 63. 63 धावा. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला, मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा मिळेल दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट. तर धावा बनल्या 4 षटकांच्या सामन्यामध्ये. जय हनुमान मोरया 11 केवाले 65 65 बनलेत आणि 66 धावींची गरज. कडे जर आपण नजर टाकली तर 3:03 झालेत. चला क्षेत्ररक्षण सजवायचे. सलामीची जोडी मैदानावरती. नारायण संघ आपण लगेच जा. 66 धाव्यांचा पल्ला पार करायचंय. धावा बनतील का? सुपर 12 मध्ये जाण्याचं स्वप्न कुणाचं पूर्ण होणार, ही सुद्धा चर्चा केली जाते. जीत ने के लिए 66 66 का टारगेट है. सैंडी पालकर वो भी एंजॉय करते हुए इस टूर्नामेंट को. आज उनका ऑफ डे था और लगभग 3 महीनों के बाद उन्होंने छुट्टी ली है. उनसे हमें जानकारी भी मिली. लगभग 94 दिनों के बाद आज उन्होंने ऑफ डे लिया है. तो फिर भी एंजॉय करते हुए
उनका भी तहे दिल से स्वागत है, शुक्रिया अदा करते हैं। तो क्या मुकाबला बनेगा यहां से। उमेश माली आएंगे गेंदबाजी करने के लिए। नारिंग क्रिकेट टीम रन बन सकते हैं, बनाने वाला चाहिए। झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। क्या ये रन बनेंगे? हाई स्कोरिंग थ्रिलर क्या हमें देखने को मिलेगा? क्योंकि आज की रात के जितने भी मुकाबले हमने देखे हैं, सभी मुकाबले हैरत अंगेज देखे हैं। अंतिम क्षणों तक लड़ाई होती हुई हमने देखी है। क्या इस मुकाबले में अच्छी बल्लेबाजी देखने को मिलेगी दूसरे सत्र में? यह भी देखने वाली बात है। उमेश माली निकल जाएंगे पहली गेंद लेकर। 66 की दूरी पार करनी है मुकाबला जीतने के लिए। लगभग 16.20 की औसत बरकरार रखनी है हर एक ओवर के पीछे। पहली गेंद आएगी ऑफ स्टिक के बाहर से। अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन से बढ़ोतरी होती हुई टीम का खाता खुल चुका है। 1 रन। 2 खिलाड़ी मैदान के अंदर, अमर पाटिल और उनका साथ निभा रहे प्रेमनाथ हजारे। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। अमर के लिए गेंद आएगी उमेश की। यह गेंद कौन बनाती हुई विकेट कीपर के हाथों में। तो बैटिंग टीम रिव्यू, यस। फेयर डिलीवरी। रिव्यू लॉस्ट नारायण टीम। गेंदबाज उमेश माली एक बार फिर से तैयार। अमर के लिए गेंद आएगी। शोर बता रहा है केवाले के दर्शक कितने उत्सुक है। और जब भी केवाले टीम खेलती है, उन सभी दर्शकों का, सभी गांव वालों का साथ मिलता है। और निश्चित तौर पर अभी भी रात के 3 बज चुके हैं, लेकिन टीम का साथ नहीं छोड़ रहे। गेंदबाज है तैयार उमेश माली। अमर के लिए गेंद थी, अच्छा स्ट्रोक है और गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा छक्का। कुछ बड़े हिट मुकाबले में लौट जाएगी। मुकाबला मुश्किल जरूर है नारायण टीम के लिए, लेकिन नामुमकिन नहीं है। गेंदें हो चुकी है 3। पहली गेंद वाइड थी, उसके बाद लगातार 2 डॉट गेंदें, उसके बाद आया है छक्का। टीम की रन संख्या बनी है टोटल 7 रन। गेंदबाज तैयार उमेश माली। अमर के लिए गेंद थी, एक बार फिर से ऑफ स्टिक के बाहर। थोड़ी से शरीर से दूर रखने की कोशिश है, उनके जोन से दूर रखने की कोशिश है, बड़े स्ट्रोक से वंचित रखने की कोशिश है, केवल बाउंड्रीज रोकने की कोशिश कर रहे हैं। यहां पर उमेश माली को आमतौर पर हम विकेटों के लिए जाते हुए देखते हैं। गेंदबाज तैयार। इस बार एक और डॉट गेंद। कमाल की गेंदबाजी का नजारा। टीम की रन संख्या टोटल बनी है स्कोरबोर्ड के ऊपर, हम देख सकते हैं 8 रन। 66 की दूरी पार करनी है। 58 रनों की अभी भी जरूरत है मुकाबला जीतने के लिए। गेंदबाज तैयार उमेश माली। इस ओवर की अगली गेंद फुल टॉस थी। एक्स्ट्रा कवर में कोई खिलाड़ी तैनात नहीं है। आउटफील्ड थोड़ी सी स्लो है। जब तक खिलाड़ी पहुंच पाता तब तक 2 रन चुराए। तीसरे की कोशिश। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट। यह दौड़ लगानी जरूरी होती है जब आप बड़े स्ट्रोक से वंचित रहते हो, बड़े स्ट्रोक से दूर रहते हो। और 3 रन का इजाफा होता है। रन आए हैं टोटल 11 स्कोरबोर्ड के ऊपर। पहली 5 गेंदें गुजर चुकी है, अंतिम गेंद का खेल है बाकी। ईंट का जवाब पत्थर से देने के लिए उतरी है मैदान में
नारेंग क्रिकेट टीम। न जाने कितनी मुकाबले में हमने देखे हाई स्कोरिंग मुकाबले में रन चेस होते हुए, मुकाबला आप छोड़ नहीं सकते। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। गेंदबाज तैयार है, इस ओवर के अंतिम गेंद लेकर सामने होंगे बल्लेबाज प्रेमनाथ हजारी। प्रेमनाथ के लिए गेंद थी, गेंद आएगी डॉट। पहले ओवर में रन आए टोटल 11। अब जीतने के लिए आने वाली गेंदें 18 और 55 की है दूरी। क्रिकेट टीम एक साथ आने की बिल्कुल अनुमति नहीं है। सीनियर खिलाड़ी टीम में जरूर शामिल है। संजय माली, प्रभाकर पालकर वहां पर जरूर मौजूद है। गणेश पारवे काफी सालों से क्रिकेट खेलते हुए, उमेश माली और काफी सारे नए नवेले चेहरे इस टीम में भी हम देख पा रहे। पहले ओवर में रन आए 11, अभी भी जीतने के लिए 55 की दूरी है। एक बड़ा ओवर 20-25 रनों का ओवर, मुकाबला घूम जाएगा और इस तरीके के मुकाबले में हमें बेहद मजा आता है। लेकिन क्या ऐसा हो पाएगा, यह भी देखने वाली बात है। नारेंग क्रिकेट टीम अभी तक विकेट नहीं खोए, ये अच्छी बात है। लेकिन अमर पाटिल जो 2 गेंदें उन्होंने लीव करी थी, छोड़ी थी विकेट कीपर के लिए, वो दोनों गेंदों के ऊपर बहुत नाखुश दिखे थे और उन्हीं के बदौलत केवल 11 रन बने। अब आएंगे गेंदबाजी में गणेश पारवे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी होगी। अमर के लिए गेंद, ये गेंद आएगी डॉट। आने वाली गेंदें 17 और जीतने के लिए 55 की दूरी। 17 गेंदें 55 रन, क्या ये रन बनेंगे? एक दिन ऐसा काम करो कि नाम हो जाए और इतना नाम करो कि आपके नाम से ही काम हो जाए। इस तरीके की बल्लेबाजी क्या दिखा पाएंगे, या फिर अच्छी गेंदबाजी होगी। गणेश पारवे एक बार फिर से है तैयार। पटकी भी गेंद, गेंदे घुमाने के लिए जाने जाते, जबरदस्त तरीके से रोक के रखा है, पकड़ कर रखा है, जंजीरें बांध कर रखा है। स्कोरबोर्ड का प्रेशर, दबाव साफ नजर आता हुआ बल्लेबाजों के ऊपर। आने वाली 16 गेंदें 55 की है दूरी। एक और डॉट गेंद। कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। जितनी तारीफ करे इस खिलाड़ी की उतनी कम है। समीकरण था 18-55 का, अब 15 गेंदें बचेगी और 55 की है दूरी। लगभग 9 छक्के 15 गेंदों में मुकाबला आपका है नारेन टीम। एक और डॉट गेंद, एक और डॉट गेंद। आज की रात में हमने केवल एक क्रिकेट टीम के मनीष पालकर से मेडन देखा था। गणेश पारवे ने यहां पर 4 गेंदें लगातार डॉट फेंकी है। और सामने कौन है? अमर पाटिल, जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचा है नारायण टीम के माध्यम से। 5वीं गेंद लेकर तैयार है। 14 गेंदें और जीतने के लिए जरूरत है 55 की दूरी। गेंदबाज से तैयार गणेश पारवे। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। एक ही रन, आने वाली गेंदें 13 है और जीतने के लिए 54 रनों की है दूरी। पहला सत्र हमने देखा था, पहले 3 ओवर तक मुकाबला बैलेंस था, लेकिन अंतिम ओवर विकी हजारी का जिसमें 30 रन बने, 30। गेंदबाज तैयार प्रेमनाथ हजारी के सामने। क्या यह बल्ले का किनारा था? डायरेक्ट हिट। तीसरे अंपायर की मांग। आउट। प्रभाकर पालकर थे खिलाड़ी। तो रन बने हैं 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल 12। अब जीतने के लिए 12 गेंदें और जीतने के लिए जरूरत है 54 54 की है दूरी।
तकदीर म्हात्रे इन एट नंबर 3, 12 गेंदे जीतने के लिए 54 रन। मनीष पालकर आएंगे गेंदबाजी में। चलो मनीष, मुकाबला शुरू करना है। अकरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावे, 54 धाव्यांची अजूनही गरज आहे। 9 षटकार पाहिजे सामना जिंकण्यासाठी। तसं घडेल का ही सुद्धा चर्चा आहे। मात्र आतापर्यंत शांत आहे मैदानावरती। अमरला आपण पाहते 11 मध्ये करायचे आहेत, आता 54। नारायण संघ थोडासा बॅकफुटलाय। आणखीन एक निर्धाव चेंडू येईल। जल्लोष, आनंदाचा वातावरण प्रेक्षकांमध्ये आपण पाहते। शेवटचे 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 54 धावा। सामना पूर्णपणे इथे वरचढ आहे सामन्यामध्ये। मात्र क्रिकेट हे काही घडू शकतं। हा चेंडू फुल टॉस आणि चेंडू जाईल सीमा पार, षटकार। अजूनही 48 धाव्यांची गरज आहे। उर्वरित 9 चेंडू आणि 48 धावा। धाव्यांची गरज आहे। जर चेंडू सापडत नसेल तर नवीन चेंडूचा वापर आपण करायचा। स्पर्धेचा नियम आहे। मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया। 9 मध्ये 8 षटकारांची गरज। तसं घडेल का? IPL चा सामना आम्हाला आजही आठवतो। 5 मध्ये 30, रिंकू सिंग रातोरात हिरो। आणखीन एक तडाखा सामन्यामध्ये। अजूनही चित्र अस्पष्ट आहे। 42 धाव्यांची गरज। अमरनं इथे हृदयाचे ठोके वाढवलेत। 8 मध्ये 42 ची गरज। बाबा 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 घुमायला तो बाहेर षटकार। नीट गड्या बॉलिंग करायला लागल ना, यो ना ठेवी। 8 मध्ये 42 धावा। 2 षटकार दाखलेत एका पाठोपाठ अमर पाटीलनं। इथे मात्र फसले। निर्धाव चेंडूची सांगता झाली। आता 7 मध्ये 42। प्रत्येक चेंडूवरती षटकार पाहिजे। 7 मध्ये 42 ची गरज। शेवटचा चेंडू षटकातील। स्ट्रायकर एंडला अमर खेळते। हा चेंडू सुद्धा आपण पाहिला। इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली। आता 6 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज। चला एकत्र येऊ नका, मी विनंती करेन केवाले संघाला, आपण अजिबात एकत्र यायचं नाही। क्या बात है, डीजे प्रेम भी मूड में। 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी जरूरत है 42 की जरूरत है। काफी सारे दर्शक एंजॉय करते हुए, लुत्फ उठाते हुए, कहीं क्रिकेट का उठा रहे, कहीं शराब का। लेकिन देवदास की तरह जान मत दो यारो, मेरी बात मानो, प्यार को लात मारो ना, चंद्रमुखी ना पारो, रोज रात को एक स्ट्रांग बियर मारो और आराम से जिंदगी गुजारो। स्ट्रांग बियर लेकर हमारे मंच के पीछे। ये गेंद आएगी यहां से डॉट। 5 गेंदों की औपचारिकता बची है। मुकाबले में से मजा अब निकल चुका है।
5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावा. सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच तथा माजी उपसरपंच ग्रामस्थ मंडळ चषकाची ही स्पर्धा. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. जेव्हा पहिल्या सत्राच्या शेवटच्या षटकामध्ये 30 आल्या, मात्र हे क्रिकेट असं, अशा पद्धतीचं क्रिकेट, अशा पद्धतीच्या घटना आपण क्रिकेटमध्ये नेहमी पाहिल्यात. जेव्हा क्रिकेटमध्ये आपण हसताना खेळाडू पाहिले, क्रिकेटमध्ये आपण रडताना सुद्धा खेळाडूंना पाहिलं. क्रिकेट हा भावनांचा खेळ आहे आणि ते अशा पद्धतीच्या घटना घडतात. मात्र काही खेळाडूंचा काही दिवस नसतात आणि निश्चितच तेच घडले आज. विकीसाठी 30 धावा बनल्या आणि आपण पाहिलं अति महत्वाचा सामना होता आणि संजय माळी त्या षटकामध्ये खूप बरसला. गोलंदाज तयार. हा चेंडू येईल वाईट बॉल. अजूनही 40 धाब्यांची गरज. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजीसाठी मयूर गायकरला आपण पाहते. शेवटचे 4 चेंडू. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. चेंडू जाईल सीमा रेषे पार, मिळणार षटकार. 6 धावा येतील. 34 धाब्यांची अजूनही गरज. सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 34 धावा. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. अमर पाटील एकटा इथे खेळला सर्व चेंडू आपण पाहिलं. प्रेमनाथ हजारे ज्यानं 2 चेंडू खेळला आणि त्यानंतर तकदीर म्हात्रे मैदानावरती 2 चेंडू खेळलाय. अजूनही षटकातील खेळण्यासाठी 2 चेंडूंचा खेळ बाकी. चौतीस धाब्यांची गरज आहे. हा चेंडू फटका फसलाय. चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे आणि इथे आपण पाहतोय 1 धाव मिळेल. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना पूर्णपणे एकतर्फी आपल्याला पाहायला मिळाला. इथे आपण पाहतोय 1 चेंडू आणि 33ची गरज. आणि इथे मात्र सामना जिंकलाय. जय हनुमान मोरया केवाले. डीजे प्ले.